Good evening, Aditi, Dhanashri, Harsh, Deepika, Pradyum. Okay, all have given attendance. Is my voice clear? Okay. So let's share a screen. Can you see the screen? Is it visible? Have you all completed homework? Have you all solved question answers? Rock and rock types. We have learned rocks, types of rocks, and uh, where they can find igneous rock, metamorphic rock, sedimentary rock, and we also have seen where they can find near some rivers. They are used in some forts or uh, in a Maharashtra state also. There are different places where we can find these types of rocks like basalt, granite, laterite, sedimentary rock, etc., etc. Please go through question answers. Do your homework. Okay, so next move to the next chapter, that is eighth lesson, natural resources. Natural resources means नैसर्गिक स्रोत. निसर्गामध्ये ज्या गोष्टी मिळतात आपल्याला आणि त्याचा आपण वापर करतो आपल्या डेली लाईफ मध्ये, त्याचा यूज होतो, त्याला बोलतात नॅचरल रिसोर्सेस. निसर्गात जे काही स्रोत अवेलेबल आहेत, जी काही साधने अवेलेबल आहेत निसर्गामध्ये, त्याला बोलतात नॅचरल रिसोर्सेस. आणि त्या साधनांचा वापर आपण आपलं डे टू डे लाईफ अजून चांगलं करण्यासाठी डेली लाईफ मध्ये त्याचा यूज करतो. जसं की निसर्गामध्ये आपल्याला फ्रुट्स भेटतात, तर फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स किंवा ग्रेन्स, त्याच्यामुळे आपण आपल्याला जगण्यासाठी अन्नधान्य मिळतं. किंवा मग कॉटन सीड पासून आपण काय करतो, कपडे बनवतो, फॅब्रिक बनवतो. किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचे मरीन अॅनिमल्स असतात, फिश वगैरे. फिशचा यूज आपण पाहिला एका लेसन मध्ये, इम्पॉर्टन्स ऑफ ओशन्स. त्याच्यामध्ये सगळे मरीन अॅनिमल्स होते. किंवा ओशन इज ऑल्सो वन रिसोर्स. तर त्या रिसोर्स मधून आपण काही गोष्टी आपल्या डे टू डे लाईफ मध्ये यूज करत असतो. बाकी अॅनिमल्स असतात, वेगवेगळ्या टाईपच्या अॅनिमल्सचा यूज आपण ओझी वाहण्यासाठी किंवा अजून कुठल्या कामासाठी, रायडिंग वगैरे, प्रवास करण्यासाठी त्याचा यूज करतो. दीज आर ऑल नॅचरल रिसोर्सेस. कारण निसर्गातल्या वस्तूंचा यूज करून आपण आपली लाईफ आपण इझी बनवतो, म्हणून त्याला बोलतात नॅचरल रिसोर्सेस. सो व्हॉट वी कॅन सी हिअर, कॅन यू गेस what is all this? Tell me in chat box. Which is the first animal? चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं जरा, फर्स्ट अॅनिमल कोणता आहे? क्रोकोडाईल. क्रोकोडाईल तर नाहीये, क्रोकोडाईल अशी नाही दिसत. इट इज लाईक अ क्रोकोडाईल बट इट इज नॉट क्रोकोडाईल. इट इज लिझार्ड, वन टाइप ऑफ लिझार्ड. जायंट लिझार्ड बोलतात त्याला, म्हणजे एक मोठी पाल. काही फॉरेस्ट मध्ये. आता हे जे नॅचरल, म्हणजे हे जे रिसोर्सेस दाखवले त्यांनी, observe and think about the pictures given in the figure 8.1 and answer the following questions.
आता ह्या सगळ्या पिक्चर्स आहेत ते आपल्याला ऑब्झर्व करायचे. म्हणजे आपण हे जे पिक्चर्स आहेत ते डे टू डे लाईफ मध्ये ह्यातल्या आपण कोणत्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि कोणत्या आपण रेअरली पाहतो किंवा फक्त पेपरवरती पाहतो किंवा टीव्ही मध्ये पाहतो, त्या गोष्टी आपल्याला गेस करायच्या. व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? व्हॉट डू यू सी? व्हॉट वी कॅन सी? सम ॲनिमल्स, सम मरीन ॲनिमल्स म्हणजे पाण्यात राहणारे ॲनिमल्स, फ्रुट्स, फ्लावर अँड सीड. कॉटन सीड ना, कॉटन फ्लावर और कॉटन सीड. हाऊ मेनी ऑफ दीज ॲनिमल्स और प्लांट्स डू यू नो? याच्यामधले कुठले कुठले ॲनिमल्स माहिती आहेत आपल्याला? आपण ऍक्च्युअल पाहिलेले कोणते? मँगो पाहिलाय, हॉर्स पाहिला असेल आणि कॉटन सीड. बाकी ऑक्टोपस, ती जी लिझार्ड आहे, मॉनिटर लिझार्ड म्हणतात त्याला. क्रोकोडाईल वेगळी असते. क्रोकोडाईलचं जे वरचं बॉडी असते ती रफ असते एकदम आणि तिचा शेप पण वेगळा असतो. तर ही काय आहे? लिझार्ड आहे. एका पर्टिक्युलर फॉरेस्ट मध्ये सापडते, ते आफ्रिकेच्या फॉरेस्ट मध्ये सापडते, तर ती आपण नाही पाहिलेली. तसंच ऑक्टोबस आपण नेहमी नाही पाहत, फक्त चित्रामध्ये पाहिलेलं आहे किंवा टीव्ही वरती पाहिलंय, पण रिअल मध्ये ऑक्टोबस नाही पाहिलेलं आपण. किंवा एक फ्लॉवर दिसते इथे, ते फ्लॉवर कशाचं आहे? फ्लॉवर कशाचं आहे सांगता येईल? ओके, नोबडी इज देअर. फ्लॉवर जे आहे ना ते फ्लॉवर पण हे एक जायंट फ्लॉवर आहे, करेक्ट. हे खूप मोठं फ्लॉवर असतं. दॅट इज द बिगेस्ट फ्लॉवर इन द वर्ल्ड असं बोललं जातं त्याला. ह्या फ्लॉवरला बिगेस्ट फ्लॉवर इन द वर्ल्ड आणि त्याचं नाव आहे राफ्लेशिया. दिस इज द राफ्लेशिया फ्लॉवर. आणि ते खूप बिग असतं, म्हणजे त्याचा डायमीटर असतो 1 मीटर आणि त्याचं वेट असतं 10 kg. फ्लॉवरचं वेट किती असतं? 10 किलो आणि 1 मीटर पर्यंत त्याचा डायमीटर असतो, म्हणजे एवढं मोठं ते फ्लॉवर असतं. आणि ते कुठे सापडतं आपल्याला? इंडोनेशियामध्ये. इंडोनेशियामध्ये अशा प्रकारचे फ्लॉवर सापडतात. आणि त्याचा जो नॉर्मली फुलांचा वास खूप छान येतो, पण ह्या फ्लॉवरचा वास असतो तो एवढा चांगला नसतो. यू कॅन सर्च इट ऑन इंटरनेट, राफ्लेशिया फ्लॉवर. ओके, I see octopus. Harsh is saying he saw octopus. प्रद्युम्न ना, प्रद्युम्नी हे पाहिलेलं आहे, ऑक्टोपस पाहिलाय. ओके, हॅव यू एव्हर यूज दिस थिंग्स ऑर सीन देम बिंग यूज? याच्यातल्या तुम्ही काही गोष्टी यूज केल्यात का किंवा कुणाला यूज करताना पाहिलंय का? तर आपण मोस्टली मँगो, हॉर्स, कॉटन सीड याचा यूज करतो. बाकीच्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या आपण नाही पाहिलेल्या. विच ऑफ अवर नीड्स डू सम ऑफ दिस फुलफिल? आपल्या डे टू डे लाईफ मधल्या गरजा असतात, नीड्स असतात, त्या कोण फुलफिल करतं याच्यामध्ये? हॉर्स, मँगो आणि कॉटन सीड. व्हॉट प्रोबॅबल यूज ऑफ अनयूज थिंग्स कॅन यू थिंक ऑफ? ह्या ज्या अनयुज्ड असतात ना, बाकीच्या ऑक्टोबसचं काय काम आहे? आपण म्हणू शकतो की हे लिझार्ड कशासाठी आहे, एवढं मोठं फ्लॉवर कशासाठी? तर ह्या नेचरमध्ये ह्या गोष्टी का असाव्यात? का बरं अवेलेबल आहेत? त्याचा यूज काय आहे? तर थोडासा विचार, वस्तू कशासाठी? फाइंड मोर इन्फॉर्मेशन अबाउट द थिंग्स यू कुड नॉट आयडेंटिफाय. ज्या आयडेंटिफाय नाही केल्या त्याच्याबद्दल थिंक ऑफ. यू हॅव टू सर्च. We see many things on the earth. Some of these are quite familiar to us. However, we do not necessarily use all of them. म्हणजे यातल्या सगळ्या थिंग्स आपल्याला अर्थ वरती सापडतात आणि सम ऑफ देम आर फॅमिलियर, म्हणजे ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला ओळखीच्या आहेत. बट हाऊएव्हर वी डू नॉट नेसेसरीली यूज ऑल ऑफ देम. पण आपण सगळ्यांचाच यूज करत नाही.
आता घोडा आपल्याला माहितीये नॉर्मली, पण प्रत्येकाच्याच घरात घोडा असतो का? प्रत्येक जण त्याचा यूज नाही करत. We have learned to see some of the things that are available in nature, for example, water. The natural thing that man uses are called natural resources. तर अर्थ वरती आपल्या पाणी पण अवेलेबल आहे आणि त्या पाण्याचा पण यूज आपण नॅचरल रिसोर्स म्हणून करतो. तसंच माणूस ज्या ज्या गोष्टी निसर्गातल्या स्वतःच्या वापरासाठी घेतो त्याला बोलतात नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल थिंग्स दॅट मॅन युजेस आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. निसर्गामधल्या ज्या ज्या वस्तू ह्युमन्स यूज करतात त्याला बोलतात नॅचरल रिसोर्सेस. मॅन फुलफिल्स हिज नीड युजिंग दिस नॅचरल रिसोर्सेस. माणूस काय करतो, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याने आपल्या नीड्स म्हणजे आपल्या गरजा भागवतो, फुलफिल करतो. एअर, वॉटर, सॉइल, लँड, मिनरल्स, प्लांट अँड ॲनिमल्स आर ऑल नॅचरल रिसोर्सेस. हवा, पाणी, माती, जमीन किंवा खनिज असतील, मिनरल्स मीन खनिज, plants, animals, all are natural resources. Most of the natural resources are limited in nature. Therefore, they are invaluable. आणि त्यातले जे काही नैसर्गिक रिसोर्सेस आहेत ते खूप कमी प्रमाणात आहेत, खूप लिमिटेड अवेलेबल आहेत. आणि आपली पॉप्युलेशन तर एवढी मोठी आहे, आपल्या अर्थवरची पॉप्युलेशन म्हणजे आपली लोकसंख्या खूप जास्त आहे. त्याच्यामुळे काय होतं, हे रिसोर्सेस आहेत ते लिमिटेड आहेत, कमी पडतात. म्हणून देअरफोर दे आर इनव्हॅल्युएबल म्हणजे त्यांना खूप महत्व आहे. दे आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह. व्हॅल्युएबल खूप आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे. ऑफ दीज एअर इज सच अ रिसोर्स दॅट इज अवेलेबल इन प्लेंटी. त्याच्यापैकीच हवा असा घटक आहे की तो खूप भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे. हवा लिमिटेड आहे का? कंटिन्युअसली हवा ब्लो होत राहते म्हणजेच काय, तर तो एक अवेलेबल इन प्लेंटी. सेम ॲज सनलाइट इज ऑल्सो अवेलेबल इन प्लेंटी. आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत सनलाइट, एअर ह्या गोष्टी राहणार आहेत. हे नॅचरल रिसोर्सेस आहेत ते अनलिमिटेड आहेत. दिस रिसोर्स नेव्हर डिप्लेट्स. हे रिसोर्सेस कधीच कमी होत नाहीत. हाऊएव्हर इट्स क्वांटिटी कॅन चेंज. वी नीड एअर फॉर व्हेरियस पर्पजेस, राईट फ्रॉम ब्रीदिंग टू बर्निंग. आपल्याला हवा जी असते ह्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कमी जास्त होऊ शकतात. क्वालिटी कॅन चेंज म्हणजे हवेची क्वालिटी किंवा प्रदूषित हवा, चांगली हवा असं क्वालिटी चेंज होऊ शकते. पण हवा जी आहे आपण ती ब्रीदिंग पासून ते बर्निंग पर्यंत सगळ्या गोष्टींसाठी यूज करतो. हवेचा यूज ब्रीदिंगसाठी होतो. परत पवनचक्क्या चालतात, हो ना. हवेमुळे आपल्याला फॅनची हवा भेटते, वातावरणात हवा असल्यामुळे. बर्निंग, जर तुम्ही एक एक्सपेरिमेंट केला असेल लहान असताना, जर कॅन्डल वरती ग्लास उलटा टाकला तर थोड्या वेळात कॅन्डल विझून जाते. म्हणजे कॅन्डलला सुद्धा जळण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. म्हणजे तो ऑक्सिजन कुठे असतो? हवेमध्ये असतो. म्हणजे ब्रीदिंग टू बर्निंग सगळ्या गोष्टींसाठी एअर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. अंडरस्टूड? अदर स्टुडंट्स लक्ष आहे का? ओके. प्रद्युम, प्रद्युम्न आहे का? प्रद्युम, आर यू ऑनलाईन? जॉईन तर केलाय क्लास त्यांनी, प्रद्युम्नी. प्रद्युम होते. हा, ओके. ऐकू येते तुला? येस मॅम. तू रीड करशील का पुढचा पार्ट? हा मॅम. ओके. फिगर 8.2 आणि 8.13 बघायचे आपल्याला. सगळ्या वेट 2 मिनिट्स. 2 मिनिट्स. पहिल्यामध्ये आहे ऍग्रिकल्चर, नंतर आहे फिशिंग. कलेक्शन ऑफ हनी म्हणजे मध गोळा करते ती, तो माणूस जो आहे ते मध गोळा करतोय. फिशिंग म्हणजे मासेमारी.
ऍग्रिकल्चर शेती. त्याच्यानंतर आहे ड्रॉइंग वॉटर म्हणजे पाणी काढतोय विहिरीतून. गॅदरिंग वूड लाकूड गोळा करतोय, ती लेडी जी आहे लाकूड गोळा करते. मायनिंग, मायनिंग म्हणजे काय, खोदकाम करायचं, जमिनीवर जमीन खोदून काढायची, डिगिंग करायचं आणि त्याच्यातून मिनरल्स म्हणजे खनिजे, मेटल्स, धातू वगैरे बाहेर काढायचे, किंवा ऑइल जे बाहेर काढतात ते कशामुळे होतं, मायनिंग. मॅसन ऍट वर्क, मॅसन म्हणजे काय, गौंडी म्हणतो ना आपण, घरं बांधणारा गौंडी. तर तो गौंडी काय करतोय, ही जी विटा आहेत त्या मातीपासून बनलेल्या आहेत, म्हणजे नॅचरल सॉइल असते, ती नॅचरल असते, नॅचरल रिसोर्स पासून बनलेले आहेत आणि तो घर बांधतोय. एक्स्ट्रॅक्शन ऑफ सॉल्ट, सॉल्ट बनवतायत, समुद्राच्या किनाऱ्यावरती सॉल्ट बनवलं जातं, तिथे सॉल्ट पॅन असतात. तर आपण पाहिलं होतं लास्ट टाइम, तर तिथे सॉल्ट बनवतात. कलेक्शन ऑफ रबर लॅटेक्स, रबरचा जो चीक आहे, रबर झाडातून रबर काढलं जातं. कलेक्शन ऑफ रबर लॅटेक्स. सॉरी, व्हेर इज अवर लेसन. ओके, तर आणि लास्ट आहे गॅदरिंग ऑफ रेझिन फ्रॉम ट्रीज, झाडामधून डिंक काढला जातो. तुम्ही डिंकाचे लाडू कधी खाल्ले असतील, ड्राय फ्रुट्स आणि त्याच्यामध्ये डिंक असतो, तर त्याला बोलतात रेझिन. तर ते खाण्यासाठी पण यूज होतो, किंवा ग्लू किंवा गम, डिंक वगैरे बनवण्यासाठी त्याचा, गम बनवण्यासाठी त्याचा यूज होतो रेझिनचा. त्याच्यानंतर आहे एक ॲनिमल आहे डॉंकी, ट्रान्सपोर्टेशन बाय अ पॅक ॲनिमल. पॅक ॲनिमल, पॅक म्हणजे काय, ओझे वाहणारा प्राणी, जो त्याच्या पाठीवरती, जसं कॅमल आहे, डॉंकी आहे, तर त्याच्या पाठीवरून ओझं वाहिलं जातं, म्हणून त्याला बोलतात पॅक ॲनिमल. अंडरस्टूड ऑल द फिगर्स. शेती, मासेमारी, मध गोळा करणे, कलेक्शन ऑफ मध, पाणी काढणे, लाकूड गोळा करणे, परत बांधकाम, मायनिंग, खाणकाम. मायनिंग म्हणजे खाणकाम आणि बांधकाम, सॉल्ट बनवणे, परत रबर रबर कलेक्ट करणे आणि रेझिन कलेक्ट करणे. ओके ओके प्रद्युम, रीड नेक्स्ट पार्ट, कॅन यू टेल? Hello, ma'am. Yes. Observe all the figures from 8.2 to 8.13 and discuss them in the class. It is necessary that each of the following shown is considered. From this, use the following points. What different activities are the individuals in the figures engaged in? That things will they obtain through these activities? What are the animals in the pictures doing? What is the use of the tall device in figure 8.12? Reside on the ground. What is hello? Raised. Okay. Read. What is being loaded in the, what are we going to let from it? Where are all these human activities being performed other than fishing? ओके, तर 8.12 फिगर बघायची झाली. ओके प्रद्युम, व्हेरी गुड. 8.12 इज विंडमिल. विंडमिल म्हणजे पवनचक्की. पवनचक्कीचा वापर करून जी हवेवरती चालते पवनचक्की, आणि पवनचक्की चालते तेव्हा त्याच्या जिथे
हवेचा प्रेशर जास्त असतो. जिथे हवा जास्त असते तिथे पवनचक्क्या बसवल्या जातात आणि पवनचक्कीचा वापर करून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. ऑब्झर्व ऑल द फिगर्स फ्रॉम 8.2 to 8.13. It is necessary that each of these things shown in considered. सगळ्या थिंग्स आपण कन्सिडर करायच्यात, सगळ्या लर्न करायच्यात. फॉर दिस यूज द फॉलोइंग पॉइंट्स. व्हॉट डिफरंट ऍक्टिव्हिटीज आर द इंडिव्हिज्युअल्स इन द पिक्चर एंगेज इन. प्रत्येक माणूस जो आहे ह्या पिक्चर मधला एंगेज आहे म्हणजे बिझी आहे काहीतरी ऍक्टिव्हिटी करण्यामध्ये. कोणी शेती करतंय, कोणी फिशिंग, कोणी ड्रॉइंग वॉटर, somebody is gathering wood, somebody is collecting honey. तर what things will they obtain through these activities? तर त्यांना ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यापासून काय मिळते ह्या सगळ्या लोकांना? कुणाला गम मिळतोय, कुणाला रबर मिळतं, पाणी, मध मिळतोय, हनी. देन मासे मिळतात, इथे शेतीमध्ये धान्य मिळतं, मायनिंग मध्ये मेटल्स आणि मिनरल्स मिळतात, ऑइल मिळतं, ऑइल, पेट्रोल, डिझेल. देन बांधकामातून घर बांधतोय तो माणूस, सॉल्ट मिळते इथे, इथे रबर आणि रेझिन मिळते, डिंक. व्हॉट आर द एनिमल्स इन द पिक्चर डुईंग? तर डोंकी काय करत होता? पॅक एनिमल म्हणजे तो ओझे वाहत होता. कॅरिंग द लोड, he was carrying the load. What is the use of tall device in the figure? That is windmill. What is being loaded in the truck? What are we going to get from it? ट्रक मध्ये काय लोड होतंय ते मला तर नाही दिसली अशी फिगर. ओके, इथे मायनिंग मध्ये ट्रक मध्ये काय लोड होतंय तर माती उचलली जाते, माती उचलून टाकली जाते दुसरीकडे. Where are all these human activities being performed other than fishing? तर फिशिंग जे आहे, फिशिंग माहिती आपल्याला पाण्यामध्ये होते, आणि फिशिंग सोडून बाकीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या कुठे केल्या जातात? तर जमिनीशी रिलेटेड आहेत, सगळ्या जमिनीवर केल्या जातात. फिशिंग पाण्यात केली जाते पण बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी लँडशी रिलेटेड आहेत, सॉइलशी, तर त्या जमिनीवर केल्या जातात. The figures, man is shown doing different tasks. Each of the tasks is related to some resource. Let us consider each of these resource. तर ह्याच्यामध्ये प्रत्येक माणूस काहीतरी टास्क करतोय म्हणजे काम करतोय, आणि प्रत्येक जे काम आहे ते कुठल्या ना कुठल्या रिसोर्स म्हणजे कुठलं तरी संसाधन वापरलेलं आहे जमिनीवरचं किंवा अर्थवरचं, निसर्गातलं कुठला तरी रिसोर्स यूज केलेलं आहे. इन फिगर 8.2 man is seen ploughing the land. The farmer ploughs the soil layer and makes the land cultivable. तर त्याच्यामध्ये फार्मर काय करतोय पहिल्या पिक्चर मध्ये? तर प्लॉगिंग करतोय म्हणजे शेत नांगरतोय. फार्मर आहे तो प्लॉग करतोय आणि म्हणजे त्याच्यामुळे काय होईल? लँडवर कल्टिवेबल म्हणजे लँडवरती त्याला प्लांट्स लावता येतील. इन दिस कल्टिवेबल लँड ही ग्रोज व्हॅरियस क्रॉप्स अँड फुलफिल हिज ओन अँड अदर्स नीड फॉर फूड. मग कल्टिवेबल करणार तो लँड आणि त्याच्यावरती वेगवेगळे क्रॉप्स ग्रो करणार. कशासाठी? टू फुलफिल हिज ओन अँड अदर्स नीड. तर स्वतःच्या आणि बाकीच्यांच्या अन्नाच्या गरजा भागवण्यासाठी तो तिथे प्लॉगिंग करणार, कल्टिवेट करणार, लागवड करणार फळ झाडांची किंवा धान्याची. फॉर दिस पर्पज ही युजेस सॉइल दॅट इज नॅचरली अवेलेबल ऑन लँड ऍज अ रिसोर्स. त्याच्यासाठी त्यांनी नॅचरल रिसोर्स कोणता यूज केलाय? तर सॉइल. ओके, अंडरस्टूड? समजतंय का सगळ्यांना? ओके, अदर स्टुडंट्स? हर्ष, शार्दूल, शार्दूल? Yes, ma'am. समजलं तुला शिकवलेलं? Yes. ओके, तुझ्याकडे इंग्लिश बुक आहे की मराठी?
इंग्लिश. ओके, तुला नेक्स्ट पार्ट रीड करायचा आहे. स्क्रीन वरती दिसतं ना, ते तुला रीड करायचं. Used all over the world, and therefore soil is very important resources for agriculture. Soil information mainly depends on the original rock, climate, organic components, slope of the land, and time. According to the types of rock and climate in different regions, different types of soil are found. A long period is required for the formation of nature soil as it is a very slow process. A period of about 1,000 years may be required for development of a 2.5 centimeter thick layer of soil. Okay. Soil used all over the world and therefore soil is very important resource for agriculture. सॉइल जो आहे, सॉइल जी आहे ती जगामध्ये सगळीकडे यूज केली जाते. ऍग्रिकल्चर साठी, मायनिंग साठी, वेगवेगळ्या कामांसाठी, बांधकामासाठी किंवा अजून काही कामं असतील तर सॉइलचा यूज होतो पूर्ण जगामध्ये. सॉइल इज व्हेरी इम्पॉर्टंट रिसोर्स फॉर ऍग्रिकल्चर. आणि शेतीसाठी तर सॉइल ही सगळ्यात इम्पॉर्टंट रिसोर्स आहे. सॉइल फॉर्मेशन मेनली डिपेंड्स ऑन ओरिजिनल रॉक, क्लायमेट, ऑर्गॅनिक कंपोनंट्स, स्लोप ऑफ द लँड अँड टाइम. तर ही सॉइल कशी फॉर्म होते? सॉइल फॉर्मेशन कशावरती डिपेंड आहे? तर रॉक, ओरिजिनल रॉक कसा आहे, त्या रॉकचे काय होतात, हळूहळू तुकडे होत जातात. वातावरणातलं टेम्परेचर किंवा तो पाण्याच्या संपर्कात आला तो रॉक, तर त्याचे बारीक बारीक तुकडे होतात. आणि क्लायमेट, हवामान, ऑर्गॅनिक कंपोनंट्स, तिथले ऑर्गॅनिक कंपोनंट्स कसे आहेत, तिथे कोणत्या टाईपचे रॉक आहेत, तिथले ऑर्गॅनिक कंपोनंट्स म्हणजे फॉसिल्स म्हणत शिकलो आपण लास्ट टाइम, तिथे फॉसिल्स कोणत्या प्रकारचे आहेत. स्लोप ऑफ द लँड, जमिनीला उतार किती आहे. अकॉर्डिंग टू द टाइप्स ऑफ रॉक अँड क्लायमेट इन डिफरंट रिजन्स, डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल आर फॉर्म. वेगवेगळ्या टाईपचे रॉक असतील आणि क्लायमेट जर वेगवेगळ्या प्रकारचं असेल तर तिथली सॉइल पण वेगळ्या टाईपची असते. प्रत्येक भागातली सॉइल वेगळी असते. आता इकडे महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये बघतो आपण रेड कलरची सॉइल मिळते आणि इकडच्या दुसऱ्या भागामध्ये काळी माती असते. तर हे कशामुळे होतो? तिथे अवेलेबल असलेल्या रॉक्समुळे. अ लॉंग पिरियड इज रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ मॅच्युअर सॉइल. मॅच्युअर सॉइल म्हणजे काय? तर परिपक्व सॉइल म्हणजे जी सॉइल पूर्ण तयार असते. बारीक जी माती बघतो आपण किंवा ज्याच्यावरती आपण झाड लावू शकतो किंवा अशा प्रकारची माती असते, ती बनण्यासाठी खूप लॉंग पिरियड लागतो. ऍज इट इज अ व्हेरी स्लो प्रोसेस. आणि ही प्रोसेस कशी आहे? खूप स्लो आहे. अ पिरियड ऑफ अबाउट 1,000 years मे बी रिक्वायर्ड फॉर द डेव्हलपमेंट ऑफ 2.5 सेंटीमीटर थिक लेअर ऑफ सॉइल. एक सॉइलचा एक लेअर बनण्यासाठी 2.5 सेंटीमीटरचा किती वर्ष लागतात? हजारो वर्ष लागतात. म्हणजे ही अर्थ बघा किती जुनी आहे की त्याच्यामुळे अर्थ वरती एवढी सॉइल आता अवेलेबल आहे. म्हणजे त्याला हजारो वर्षांचं मागची हिस्ट्री आहे ती सॉइल बनण्यासाठी. फिगर 8.3 and 8.5 शो मॅन कॅचिंग फिश अँड अनदर ड्रॉइंग वॉटर फ्रॉम द वेल. फिगर मध्ये काय दिसतंय आपल्याला? एक माणूस फिशिंग करतोय आणि एक पाणी काढतोय जमिनीतून. इन दिस पिक्चर्स मॅन इज सीन युझिंग नॅचरल रिसोर्स वॉटर फॉर फुलफिलिंग हिज नीड्स. तर मग याच्यामधून माणूस काय यूज करतोय? पहिले जी होती ती सॉइल यूज केली होती, आता वॉटरचा यूज करतोय. फिशिंगसाठी पण फिश पाण्यात असतात आणि त्या फिशिंग करायची म्हणलं तर पाणी पाहिजे, म्हणून पाण्याचा यूज करतोय. आणि वेल मधून वॉटर काढतो पिण्यासाठी किंवा आपल्या डेली यूज साठी. तर तेथे पण वॉटर इज द रिसोर्स. राईट फ्रॉम टाइम वी गेट अप इन द मॉर्निंग वी कीप ऑन युझिंग वॉटर टिल वी गो टू बेड ऍट नाईट. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण पाण्याचा वापर करतो. दिस शोज हाऊ इम्पॉर्टंट वॉटर इज अँड नॅचरल रिसोर्स. याच्यातून आपल्याला काय दिसतं की वॉटर इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट रिसोर्स. सॉइल जशी इम्पॉर्टंट आहे तसंच वॉटर इज ऑल्सो, एअर, सॉइल, वॉटर इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट फॅक्टर. सी फिगर, द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड डिपेंड ऑन दिस रिसोर्स. सगळं जे जग आहे ते पाण्यावरती अवलंबून आहे. वॉटर इज द व्हेरी व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट रिसोर्स.
पाणी जर नसेल तर लाईफच नसणार आहे. पाणी आहे म्हणूनच लाईफ आहे. पाणी म्हणजे जीवन असं म्हणतो ना आपण. तर एंटायर वर्ल्ड इज डिपेंड ऑन दिस रिसोर्स. सी फिगर 8.9. इट शोज हाऊ वी ऑब्टेन सॉल्ट फ्रॉम सी वॉटर. वी मेक यूज ऑफ सॉल्ट इन अवर डे टू डे लाईफ. आपण वरती पाहिलं की सॉल्ट पॅन मधून सॉल्ट काढलं जातं सी वॉटरचा यूज करून. सी वॉटरचं इव्हॅपोरेशन होतं, मग खाली सॉल्ट राहतं आणि ते सॉल्ट वरती प्रोसेस करून मग त्या पॅकिंग मध्ये दुकानांमध्ये आपल्याला सॉल्ट भेटतं आणि आपण ते डे टू डे लाईफ मध्ये त्याचा यूज करतो. टोटल वॉटर ऑन द अर्थ 100%. अर्थवरची जे वॉटर बघतोय आपण ते समजा 100% असेल, सगळं वॉटर अर्थवरचं सगळं वॉटर काउंट केलं, त्याच्यातलं युजेबल वॉटर ऑन द अर्थ किती आहे? 3%. यूज करण्यासारखं वॉटर किती आहे? 3%. ते बाकीचं सगळं वॉटर समुद्रामध्ये आहे, ओशन्स मध्ये आहे. ते सगळं सॉल्टी वॉटर आहे, आपण त्याचा यूज करू शकत नाही. युजेबल वॉटर इज ओनली 3%. अँड वॉटर अवेलेबल ऑन द अर्थ फॉर यूज इज 0.003%. आणि डे टू डे लाईफ मध्ये जे यूज करण्यासाठी जे आपल्याला चांगलं पाणी भेटतं ते किती आहे? 0.003%. म्हणजे बाकीचं जे 3% आहे ते मे बी मोठ्या मोठ्या नद्यांमध्ये असतं किंवा ते कंटिन्युअसली वाहत असतं. तर यूज करण्यायोग्य पाणी किती आहे? 0.003%. म्हणजे जस्ट लाईक 1 स्पून. अर्थ साठी किती आहे ते? 1 स्पून असल्यासारखे, थोडंसं, म्हणजे खूप थोडंसं. अर्थ वरती जेवढं पाणी आहे त्याच्या मानाने ते खूप थोडंसं वॉटर आहे यूज करण्यासाठी योग्य. म्हणजे गोडं पाणी म्हणतो ना आपण, बाकी तर क्षारयुक्त असतं किंवा त्याच्यामध्ये खूप सगळे मिनरल्स असतात किंवा त्याच्यावरती प्रोसेस करून मग ते यूज मध्ये आणावं लागतं. आणि त्यातलं बरंचसं वॉटर तर सॉल्टी वॉटर आहे, त्याचा आपण यूजच नाही करू शकत. तर यूज करण्या इतकं पाणी किती आहे? 0.003%. वॉटर इज अवेलेबल इन ह्यूज क्वांटिटीज ऑन अर्थ. म्हणजे वॉटर जे आहे खूप जास्त प्रमाणावर आहे अर्थ मध्ये. ऑफ दिस अ लार्ज क्वांटिटी इज सॉल्टी. मोस्टली सॉल्टी आहे. ओनली सम क्वांटिटी ऑफ टोटल वॉटर इज युजेबल. त्यातली फक्त काहीच जी क्वांटिटी आहे ती यूज करण्यासारखी आहे. अ व्हेरी मियाग्रे क्वांटिटी 0.003% ऑफ वॉटर इज अवेलेबल फॉर यूज. व्हेरी मियाग्रे म्हणजे खूप खूप थोडीशी, व्हेरी लिटिल बिट. However, even this much water is sufficient for all of us. तरी पण आपल्याला हे जे 0.003%च वॉटर आहे ते सुद्धा आपल्याला आपलं सफिशियंट आहे आपल्या सगळ्या ह्युमन बिंग साठी, अॅनिमल साठी. ओके, सो नेक्स्ट हू विल रीड? मॅम, नेक्स्ट आय रीड. हू सेड? Dipali. I don't remember names. Aditi read. Hello. Yes. Figure 8.6 shows some individuals collecting wood from the forest. Similarly, some people are shown collecting different items in the forest like honey. Figure 8.4. Reason. Figure 8.10. Rubber, latex. Figure 8.11, etc. In order to fulfill our needs, we collect various products from plants in nature. There are various plants on land surface. Plants are broadly classified as grass, herbs, shrubs, and trees. Man has successfully experimented with some grasses to obtain food grains. This helped him to avoid painful wandering from gathering food. He began to live a settled life. The basins of the Yangtze, Sindhu,
Sindhu, Indus, Nile, Life, Nile and Euphrates. Euphrates are some of the areas where such settlements flourished in the past. You have studied this in standard we see figure 8.15. Okay. Okay, Aditi, good. तर आपण ह्याच्यामधलं आता लॅटेक्स, रबर लॅटेक्स कसं घेतलं जातं झाडांमधून. झाडाचं जे स्टेम असतं त्याच्यावरती ते लॅटेक्स जमा होतो काही झाडांवरती आणि ते नंतर काढलं जातं. त्याच्यानंतर रेझिन बघितलं. सेम वे झाडावरती काही ट्रीज वरती बघितलं असेल तुम्ही, मोठ्या मोठ्या ट्रीज वरती असा ब्राऊन कलरचा रेझिन आलेला असतं, म्हणजे गम आलेला असतं तिथे, तर तो गम पण काढला जातो. फिगर 8 शो सम इंडिव्हिज्युअल्स कलेक्टिंग वूड फ्रॉम द फॉरेस्ट. काही लोक काय करतायत, जंगलातून लाकूड घेत आहेत, लाकूड जमा करतायत. सिमिलरली सम पीपल आर शोन कलेक्टिंग डिफरंट ॲटम इन द फॉरेस्ट लाईक हनी. तसंच फॉरेस्ट मधून हनी घेतला जातो, रेजिन, रबर लॅटेक्स एक्सेट्रा. इन ऑर्डर टू फुलफिल अवर नीड्स वी कलेक्ट व्हेरियस प्रोडक्ट्स फ्रॉम प्लांट्स इन नेचर. आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण ह्या नेचर मधल्या, निसर्गामधल्या वेगवेगळ्या वस्तू घेत असतो, वेगवेगळे प्रोडक्ट्स घेत असतो झाडांपासून. देअर आर व्हेरियस प्लांट्स ऑन लँड सरफेस. प्लांट्स आर ब्रॉडली क्लासिफाईड ॲज ग्रास, हर्ब, श्रब अँड ट्रीज. अर्थ सरफेस वरती खूप वेगवेगळ्या टाईपचे प्लांट्स आहेत लँड सरफेस वरती. लाईक ग्रास, छोटे छोटे गवत जे म्हणतो आपण, गवताळ भाग आहे. हर्ब्स म्हणजे छोटी छोटी झुडपं आहेत. श्रब्स छोटी झाडं आहेत. आणि ट्रीज मोठे मोठे वृक्ष पण आहेत. मॅन हॅज सक्सेसफुली एक्सपेरिमेंटेड विथ सम ऑफ ग्रासेस टू ऑब्टेन फूड ग्रेन्स. तर ह्युमन बिंगनी काय केलं, तर एक्सपेरिमेंट केलं ह्या ग्रासेस वरती. एक्सपेरिमेंट केला की ह्यातला कुठला ग्रास आपण आपल्यासाठी खाऊ शकतो, आपण फूड ग्रेन्स बनवू शकतो त्याच्यापासून, म्हणजे धान्य बनवू शकतो. तर आपण बघतो व्हीट ग्रास. व्हीट इज ऑल्सो वन टाईप ऑफ ग्रास. तुम्ही व्हीटचे जर शेतामध्ये बघितले असतील प्लांट, तर ते कसे असतात, गवतासारखं दिसतं ना आपल्याला. किंवा शुगर केन, व्हीट, ज्वार हे काय दिसतात आपल्याला, ऍक्च्युली दीज आर द ग्रासेस. ग्रास सारखं असतं ते, ट्री सारखं तर नाही दिसत. ट्री लावल्यावर कसं मोठं ट्री बनतं त्याचं, तसं तर नाहीये. ते काय आहे, टाईप ऑफ ग्रास. तर माणसाने काय केलं, ह्या सगळ्या ग्रास वरती प्रयोग केले आणि त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट हिम टू गॅदरिंग फूड. त्याच्यामुळे काय झालं, त्याला वॉन्डरिंग जे करावं लागत होतं, पेनफुल वॉन्डरिंग, म्हणजे इकडे तिकडे भटकावं लागत होतं अन्नधान्यासाठी. गॅदरिंग फूड, अन्न गोळा करण्यासाठी त्याला खूप इकडे तिकडे भटकावं लागत होतं. ते त्याच्यासाठी त्रासदायक होतं खूप. त्याच्यामुळे आता तो फूड ग्रेन्स बनवता येऊ लागले त्याला, त्याच्यामुळे तो इझी झाला होता त्याला. ही बिगॅन टू लिव्ह अ सेटल्ड लाईफ. शेती करू लागला, त्याच्यामुळे त्याचं लाईफ आहे ते सेटल झालं, एका ठिकाणी राहू लागला. द बेसिन ऑफ ह्युएंग-हो, सिंधू, नाईल अँड युफ्रेटस आर सम ऑफ द एरियाज वेअर सच सेटलमेंट्स फ्लरिश्ड इन द पास्ट. तर ह्या ज्या सगळ्या नद्या आहेत त्यांच्या खोऱ्यांमध्ये, नद्यांच्या आसपास हे सगळे जे ह्या संस्कृती सगळ्या विकसित झाल्या. आपण हे 5th स्टँडर्ड मध्ये पाहिलं होतं. इजिप्शियन सिव्हिलायझेशन, मेसोपोटॅमियन सिव्हिलायझेशन. फिगर 8.15 पहा. ह्युएंग-हो नदी आहे, ह्युएंग हे, तर तिथे पण एक सिव्हिलायझेशन होतं, चायनीज सिव्हिलायझेशन. सिंधू नदी आहे, तिथे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, म्हणजेच हरप्पन आणि मोहेंजोदारो हे पाहिलं होतं तुम्ही लास्ट इयर, ते सिव्हिलायझेशन होतं. परत मेसोपोटॅमियन सिव्हिलायझेशन. युफ्रेटस जी नदी आहे तिथं मेसोपोटॅमियन. आणि मेडिटेरेनियन सी जी आहे, म्हणजे नाईल रिव्हर जी आहे त्याच्या जवळ इजिप्शियन सिव्हिलायझेशन होतं.
तर हे सगळे सिव्हिलायझेशन कुठे उदयास आले तर नदीच्या खोऱ्यामध्ये, बेसिन ऑफ रिव्हर्स. वी ऑब्टेन प्रोडक्ट्स लाईक वूड, रबर, रेझिन, फ्रुट्स, मेडिसिनल प्लांट एक्सेट्रा. झाडांपासून काय काय मिळतं आपल्याला? लाकूड, रबर, रेझिन, फ्रूट, मेडिसिनल प्लांट म्हणजे औषधी वनस्पती एक्सेट्रा. If we consider the region from the equator to the pole as per the temperature zones, आपण जर पाहिलं की इक्वेटर पासून ते पोल्स पर्यंत, अर्थचा इक्वेटर कुठे असतं? अर्थचा हाफ जो असतो तिथे विषुववृत्त असतं म्हणजे इक्वेटर असतं 0 डिग्री सेल्सिअस. ही फिगर बघा, हाफ सर्कल दिलाय ना त्यांनी. तर इक्वेटर कुठे असतं? 0 डिग्रीला इक्वेटर असतं. नंतर त्याच्यानंतर मग ट्रॉपिकल झोन, नंतर टेम्परेट झोन, नंतर सगळ्यात वरती असतं ते पोलर झोन. पोल्स असतात 2 90 डिग्री वरती, साऊथ पोल, नॉर्थ पोल. इक्वेटर, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल. तर इक्वेटर पासून ते पोल्स पर्यंत ही डायग्राम कशी दिलेली आपल्याला? इक्वेटर पासून पोल्स पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आपल्याला कसे सापडतात. जसं इक्वेटर वरती इक्वेटोरियल एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे. तिथली झाडं बघा उंच उंच असतात खूप. एव्हरग्रीन म्हणजे कायम हिरवी असतात, सदाहरित. सदाहरित वृक्ष म्हणतो आपण त्यांना, म्हणजे ती कायम हिरवी असतात. त्यांची पहिली पानं सुकायच्या आतच लगेच दुसरी पानं तिथे आलेली असतात. त्यामुळे ती झाडं जी आहेत कायम हिरवी दिसतात, म्हणून एव्हरग्रीन असतात ते फॉरेस्ट. इक्वेटोरियल एव्हरग्रीन फॉरेस्ट. त्याच्यानंतर अर्थच्या जसं जसं वरती जाऊ आपण, इक्वेटर पासून वरती जाऊ, तिथे डेसिडियस फॉरेस्ट. डेसिडियस म्हणजे काय? काटेरी झुडपं. त्या झाडांना काय असतात? काटे असतात. त्याच्यानंतर ट्रॉपिकल ग्रासलँड. ट्रॉपिकल ग्रासलँड म्हणजे एक प्रकारचा गवताळ प्रदेश आहे हा. उष्ण कटिबंध म्हणतो ना, उष्ण जागेवरती आलेला ग्रास, ट्रॉपिकल ग्रासलँड. त्याच्यानंतर आहे थॉर्नी स्क्रब्स. छोटी छोटी झुडपं आहेत. ती कशी आहेत? ती पण काटेरी आहेत, म्हणजे थॉर्नी म्हणजे काटेरी आहेत. तर अशी छोटी छोटी झुडपं आहेत ट्रॉपिकल रिजनच्या वरती 45 डिग्रीजला. देन टेम्परेट ग्रासलँड. टेम्परेट म्हणजे काय? समशीतोष्ण. जास्त उष्ण पण नाही आणि खूप थंड पण नाही, असा भाग काय असतो? समशीतोष्ण, टेम्परेट झोन. तर टेम्परेट झोन वरती टेम्परेट ग्रासलँड, समशीतोष्ण गवताळ प्रदेश. मिक्स्ड फॉरेस्ट, मिश्र जंगल आहे तिथे. म्हणजे मिक्स्ड फॉरेस्ट मध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघायला मिळतात. काही डेसिडियस असतील, काही थॉर्नी असतील, काही मोठे मोठे ट्रीज असतील, हर्ब्स असतील, श्रब्स असतील. त्याच्यामुळे त्याला नाव दिलं मिक्स्ड. नंतर 75 डिग्रीजला जसं जसं वरती जाऊ आपण तसं ब्रॉड लेवल फॉरेस्ट, रुंद रुंद असतात. त्या झाडाची पानं जी असतात, झाडं पण उंच असतात आणि वरती जाऊन ते असा अम्ब्रेला सारखा शेप येतो त्या झाडांना. ब्रॉड लिव्ड फॉरेस्ट. झाडाची पानं पण रुंद असतात आणि त्याचा शेप जो आहे तो छत्री सारखा बनतो. त्याच्यानंतर आहे कॉनिफेरस फॉरेस्ट. कॉनिफेरस म्हणजे टोकदार. त्या झाडाची पानं जी असतात ती टोकदार असतात, खूप रुंद असतात आणि अशी ट्रायंगल शेप मध्ये असतात, अशी टोकदार, म्हणून त्याला बोललंय कॉनिफेरस. अँड देन टुंड्रा. सगळ्यात वरती पोल वरती जी झाडं सापडतात टुंड्रा वनस्पती म्हणतात त्यांना. म्हणजे साऊथ पोल आणि नॉर्थ पोल, जिथे आईसलँड आईस असतं सगळं पोल्स वरती, तिथे मोस्टली वर्षभर आईस असतं, पण मधल्या वेळेमध्ये तिथे जी झाडं उगवतात, जिथे जिथे टेम्परेचर थोडंसं कमी असतं तिथे झाडांची वाढ होते. तिथे कोणती झाडं सापडतात? टुंड्रा. अंडरस्टूड? Zones and their types of trees: equatorial evergreen forest, deciduous forest, tropical grassland, thorny scrub, temperate grassland, mixed forest, broad level forest, coniferous forest, and tundra forest.
Okay, next, who is there? Angha. Angha Pawar, na? Okay, Yes, Angha, ma'am. read. Read, Angha. मॅम मराठीतून की इंग्लिश मधून? इंग्लिश जमेल ना तुला? हो मॅम. ओके, इंग्लिश मधून कर. ओके. पप्पा काय झालं? मी स्टार्ट करू का? टेम्परेचर झोन्स पासून रीड करायचं तुला. Okay, ma'am. Temperature zones, we find the following types of natural vegetation: equilateral, evergreen, deciduous, tropical, grassland, thorny scrubs, temperature grasslands, mixed forests, broad-leaved coniferous, and tundra. See figure 8.16. Many animals make these forests their habitat. Animals who prey on the plant-eating animals also live in the forests. Thus, many food chains develop in the forests. Forests or grasslands are the habitats for many animals. It is basically due to plants that we have got animals as a natural resource. Plants also grow in water. It is very likely that in future we madam ओके, पहिले आपण हे समजून घेऊया, okay नाहीतर ma'am. सगळं डोक्यावरून जाईल. As per the temperature zones, we find following types of natural vegetation. म्हणजे टेम्परेचर झोन जसे चेंजेस होत जातात. पहिले आहे इक्वेटर. इक्वेटर वरती खूप जास्त उष्णता असते, त्याच्यानंतर कमी कमी होत जाते, वरती वरती जाऊ तसं तसं कसे झाडं भेटतात आपल्याला ते आता आपण पाहिलं. नॅचरल म्हणजे नैसर्गिक वनस्पती. नॅचरल व्हेजिटेशन मीन्स नैसर्गिक वनस्पतींचे टाईप. इक्वेटोरियल एव्हरग्रीन, डेसिडियस, ट्रॉपिकल ग्रासलँड, थॉर्नी स्क्रब, टेम्परेट ग्रासलँड, मिक्स्ड फॉरेस्ट, ब्रॉड लिव्ड कोनिफेरस अँड टुंड्रा. अशा टाईपचे प्लांट्स आपल्याला भेटत जातात. मॅनी ॲनिमल्स मेक दिस फॉरेस्ट देअर हॅबिटेट. मग वेगवेगळ्या टाईपचे जे फॉरेस्ट आहेत आता आपण पाहिलं, डेसिडियस आहे, कोनिफेरस आहे, तिथे वेगवेगळ्या टाईपचे ॲनिमल्स भेटतात आपल्याला. तिथे त्या ॲनिमल्सनी स्वतःला तशी सवय लावून घेतली असते त्या वातावरणात राहण्याची, मग त्यालाच काय बोलतात? हॅबिटॅट. ॲनिमल्स हू प्रे ऑन द प्लांट इटिंग ॲनिमल्स ऑल्सो लिव्ह इन द फॉरेस्ट. आणि दुसरे जे ॲनिमल्स असतात, जे काही ॲनिमल्स असतात ते फक्त ग्रास खातात, म्हणजे हर्बिवोरस असतात, ते फक्त प्लांट्सला खातात. आणि ते हर्बिवोरस ॲनिमलला खाणारे अजून दुसरे ॲनिमल्स असतात, त्याला काय बोलतात? कार्निवोरस. म्हणजे ते ॲनिमल्स जे आहेत ते दुसऱ्या ॲनिमल्सला खातात, जसं टायगर, लायन वगैरे ॲनिमल्सला खातात. आणि एलिफंट असेल, हॉर्स असेल, झेब्रा, हे ॲनिमल्स कसे आहेत? व्हेजिटेरियन आहेत, म्हणजे हर्बिवोरस आहेत, ते फक्त प्लांट्सला खातात. म्हणजे ही काय आहे? चेन आहे. पहिले प्लांट्स येतात, प्लांट्सला काही ॲनिमल्स खातात, आणि त्या ॲनिमल्सला खाणारे अजून दुसरे ॲनिमल्स असतात, नॉन व्हेजिटेरियन. तर ही एक काय आहे? चेन आहे. Thus many food chain develop in the forest. म्हणजे एका फॉरेस्ट मध्ये अशी चेन तयार होते, आधी प्लांट्स, मग हर्बिवोरस ॲनिमल, मग कार्निवोरस. इट इज बेसिकली ड्यू टू प्लांट्स दॅट वी हॅव गॉट ॲनिमल ॲज अ नॅचरल रिसोर्स. ओके, फॉरेस्ट और ग्रासलँड आर द हॅबिटेट फॉर मॅनी ॲनिमल्स. हे जे फॉरेस्ट आहेत किंवा ग्रासलँड आहेत ते खूप सगळ्या ॲनिमल्ससाठी हॅबिटॅट बनलंय त्यांचं. इट इज बेसिकली ड्यू टू प्लांट्स दॅट वी हॅव गॉट ॲनिमल्स ॲज अ नॅचरल रिसोर्स. तर हे कशामुळे? तर बऱ्याचशा ॲनिमल्सला प्लांट भेटतात, नॅचरल रिसोर्स म्हणून खाण्यासाठी प्लांट भेटतात तिथे, म्हणून हे सगळे ॲनिमल्स तिथे राहतात. आणि त्या ॲनिमल्सला खाणारे ॲनिमल्स पण तिथे राहू शकतात जंगलामध्ये. प्लांट्स ऑल्सो ग्रो इन वॉटर.
बरेचसे प्लांट्स आपण मरीन प्लांट्स बघितले लास्ट टाइम. वेगवेगळ्या प्रकारचे समुद्रात येणारी झाडं पण पाहिली आपण. इट इज व्हेरी लाईकली दॅट इन फ्युचर we shall have to depend on aquatic plants for fulfilling the needs of our growing human population. तर येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे, तर मे बी आपल्याला आता आपण फक्त लँडवरच्या प्लांटचा यूज करतोय, पण काही वेळाने असं होणार आहे की पॉप्युलेशन आपली इतकी वाढत चालली आहे की आपल्याला जे वॉटर मधले प्लांट्स आहेत त्याचा पण यूज करावा लागणार आहे. आपल्या ज्या डे टू डे लाईफच्या गरजा आहेत खाण्यापिण्याच्या, किंवा आपल्याला तिथून अन्न मिळवावं लागणार आहे असं वाटतं, पाण्यातल्या वनस्पतींपासून. ओके, नेक्स्ट हू विल रीड? ओके ऋतुजा, रीड. मॅडम इंग्लिश मध्ये येस येस. कुठून? 8.7 पासून का? हो, फिगर 8.13. Figure 8.13 show an as carrying a load. Man makes use of animal for a variety of reasons. Horse, oxen, camel, as etc. are the animal employed for plowing, riding, transporting goods, etc. Goats, cows, buffaloes are used as milk animals. Meat, eggs, bone, powder, hide, etc. are other products we get from animals. ओके, फिगर 8.7. रीड करू? हा, नेक्स्ट पॅराग्राफ, फक्त एक पॅराग्राफ रीड कर तेवढा. Okay. Figure 8.7 show that a rock is being loaded into a truck from the mining area we have seen earlier. The rock is a mixture of minerals. Minerals are ingrown substance that form in naturally occurring chemicals process. ओके, फिगर 8.13 शोज ॲन ॲस कॅरिंग अ लोड. आपण तो ॲनिमल पाहिला, डॉंकी म्हणजे ॲस. तर तो काय करत होता? लोड कॅरी करत होता, ओझे वाहत होता. मॅन मेक्स यूज ऑफ ॲनिमल्स फॉर व्हरायटी ऑफ रिझन. माणूस जो आहे तो ॲनिमल्सचा यूज वेगवेगळ्या कारणांसाठी करतो. हॉर्स, ऑक्सन, कॅमल, ॲसेस एक्सेट्रा. घोडे असतील, बैल किंवा उंट, गाढव ह्यांचा यूज करून वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो. Animals employed for प्लॉगिंग, रायडिंग, ट्रान्सपोर्टिंग गुड्स एक्सेट्रा. तर नांगरणीसाठी बैलाचा यूज नांगरण्यासाठी होतो, रायडिंग हॉर्सचा रायडिंगसाठी प्रवास करण्यासाठी, किंवा कॅमलचा यूज केला जातो, कॅमल आणि ॲसेसचा यूज करून ट्रान्सपोर्ट केलं जातं, ओझं व्हायला जातं. गोट, काऊ, बफेलोज आर युज्ड ॲज मिल्क ॲनिमल्स. गोट, काऊ, बफेलोचा यूज दुधासाठी केला जातो. मीट, एग्स, बोन पावडर, हाईड ह्याच्यासाठी, मटण, अंडी वगैरे मिळवण्यासाठी कशाचा यूज केला जातो? ॲनिमल्सचा यूज केला जातो. फिगर 8.7 शोज दॅट रॉक इज बिंग लोडेड इनटू अ ट्रक फ्रॉम द मायनिंग एरिया. तर मायनिंग पाहिलं होतं आपण, एका ट्रक मध्ये काहीतरी घेऊन चालले होते. तर ते काय करत होते, तर रॉकचे तुकडे म्हणजेच माती किंवा रॉक घेऊन जात होते ट्रकमध्ये. We have seen earlier that rock is a mixture of minerals. रॉक म्हणजे काय आहे? वेगवेगळ्या मिक्सचरचं, मिनरल्सचं मिक्सचर आहे. रॉक आपण लास्ट लेसन मध्ये पाहिलं होतं की रॉक इज द मिक्सचर ऑफ मिनरल्स. मिनरल्स आर इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस दॅट फ्रॉम नॅचरली ऑकरिंग केमिकल प्रोसेसेस. मिनरल्स म्हणजे काय आहे, तर इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत आणि ते आपल्याला कसे मिळतात? नॅचरली ऑकरिंग
केमिकल प्रोसेसेस, निसर्गामध्ये ज्या नैसर्गिकरित्या रासायनिक घटना घडतात काही आणि त्याच्यामधून त्या मिनरल्सची निर्मिती होते. इट इज द नॅचरली ऑकरिंग केमिकल प्रोसेस. निसर्गामध्ये ऑटोमॅटिक घडते ती प्रोसेस आणि त्याच्यातून मिनरल्स तयार होतात. वी गेट डिफरंट मेटल्स अँड केमिकल्स फ्रॉम द मिनरल्स. मिनरल्स पासून आपल्याला काय भेटतात? ही खनिजे जी सापडतात आपल्याला त्याच्यापासून आपण वेगवेगळे मेटल्स बनवू शकतो, वेगवेगळे केमिकल्स मिळतात आपल्याला. सम केमिकल्स आर युज्ड इन प्रिपेअरिंग डिफरंट मेडिसिन. हे जे केमिकल्स आहेत, कार्बन आहे, ऑक्सिजन, नायट्रोजन किंवा अजून काही केमिकल्स असतात, सोडियम क्लोराईड किंवा ही जी केमिकल्स आहेत, तर ही याच्यापासून काय केलं जातं तर वेगवेगळ्या प्रकारची मेडिसिन्स बनवली जातात. Some chemicals are used to preparing medicine. Minerals are generally classified as metallic and non-metallic. काही जी मिनरल्स आहेत त्याला मेटॅलिक बोललं जातं आणि काही नॉन मेटॅलिक. मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक. मेटॅलिक मिनरल्स आर यूज फॉर ऑब्टेनिंग डिफरंट मेटल जे असतात त्याच्यापासून मिळतं. आयरन बॉक्सेस आहेत, आयरन आहे, कॉपर, अजून ब्रास किंवा बॉक्साईट, हे सगळे धातू मिळतात आपल्याला. आपण म्हणतो ना हे लोखंड आहे, हे तांब, पितळ, तर हे सगळे लीड किंवा शिसे किंवा बॉक्साईट, हे सगळे धातू जे आहेत ते मेटॅलिक मिनरल्स पासून मिळतात. Your voice is breaking. Okay, voice is breaking. Let me check my network. ओके, आपण आता आवाज असाही ब्रेकच होतोय, तर आपण नेक्स्ट क्लास मध्ये बघूयात. ओके, आता आपला वेळ पण होत आलाय, परत लेफ्ट करून जॉईन करेपर्यंत वेळ जाईल, तर आपण नेक्स्ट क्लास मध्ये बघूयात. समजलंय सगळ्यांना की आवाज येत नव्हता? No, ma'am. Voice is Understood what we clear. have seen? What we Yes, have ma'am. seen? ओके, समजलं का सगळ्यांना? सो रीड द लेसन. Ma'am, हम्म, voice is clear but breaking in between. ओके, हो तेच, मग मध्ये मध्ये जो ब्रेक होतोय ना त्याच्यामुळे आपण थांबूयात आता आणि नेक्स्ट क्लास मध्ये बघूया. तोपर्यंत झालेला पाठ रिवाइज करायचा आहे सगळ्यांनी. Ma'am, homework. ओके ओके, होमवर्क आय विल अपलोड इट ऑन गुगल क्लासरूम. Okay, ma'am. ओके ओके, बाय Bye, ma'am. बाय एव्हरीवन, गुड नाईट. Bye, ma'am. बाय Bye, ma'am. Stay बाय safe. एव्हरीवन, बाय, गुड नाईट. Bye, ma'am.